नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। विरोधी पक्षातील लोकांनाच आईस 95% नोटीस पाठवते। सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। देशात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे। सुमारे 95% ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस या विरोधी पक्षातील लोकांना पाठवल्या जात आहे। हा संसदेतील अधिकृत डेटा आहे। त्यामुळे आमची भाषणे धारदार झाली किंवा आम्ही विरोधात बोललो तर आम्हाला आईसकडून नोटीस येतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे। रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आहे। त्यातच सुप्रिया सुळे म्हणाल्या की आमच्या कुटुंबाला ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस येतात। त्यात आम्हाला नवीन वाटत नाही। भाजपने आमच्यावर टीका करायला काही राहिलेले नाही। भ्रष्टाचारमुक्त आणि काँग्रेसमुक्त भारत करू असे भाजपने म्हटले होते, पण काँग्रेसने किती नेते भाजपत गेले याचा आढावा घ्या। त्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजपने त्यांचे किती नेते त्यांच्या पक्षात अथवा सहकारी पक्षात घेतलेत हे सर्वांनी पाहिले। मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी मुंबईला येण्याचा इशारा आधीच दिला होता। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवला असता तर आज सरकारवर हा दिवस आला नसता। राज्याचे सरकार आणि गृहमंत्र्यांनी आंदोलनातून मार्ग काढण्याची तयारी केली असेल। बघूया पुढे काय होते, असं त्या यावेळी म्हणाले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।